2023 महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2023च्या नुकसान भरपाईसाठी किती वाढ केलेली आहे आणि ही वाढ कुणाकुणाला मिळणार आहे, या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर या प्रश्नांची उत्तरे माहीत करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नोव्हेंबर 2023मध्ये अवकाळी पावसामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई सरकार देणार आहे. तर पाहू या GRमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे ते. तर शासन निर्णय म्हणतोय, नोव्हेंबर 2023मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यात शासनाची मान्यता देण्यात येत आहे. तर आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजे SDRF नुसार केंद्र सरकारकडून 75% आणि राज्य सरकारकडून 25% असं अनुदान दिलं जातं शेतकरी मित्रांनो. तर पाहूया यात. तर यापूर्वी जिरायती पिकांच्या नुकसानीकरिता म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई SDRF तर्फे 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि दिली जात होती आणि ही मदत 2 हेक्टर एवढ्या क्षेत्रासाठी दिली होती. तर यामध्ये वाढ करून 13,600 रुपये प्रति हेक्टर मदत दिलेली आहे आणि यामध्ये शेतीचे क्षेत्रसुद्धा 3 हेक्टरपर्यंत वाढवलेले आहे. तर नंबर 2, बागायत पिकांच्या नुकसानीकरिता मदत यापूर्वी NDRF तर्फे दिली जात होती. SDRF तर्फे दिली जात होती ती 17,000 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या क्षेत्रासाठी दिली जात होती. तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने वाढ करून 27,000 रुपये प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या मर्यादेसाठी अशी केलेली आहे. नंबर 3 मित्रांनो, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणजे जी पिके 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी घेतली जातात, फळबागा आणि इतर अशासाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत SDRF तर्फे यापूर्वी मदत दिली जात होती शेतकरी मित्रांनो. तर आता ही मदत सरकारने वाढवून 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केलेली आहे. तर अशा प्रकारे ही मदत वाढवण्यात आलेली आहे. यात तुम्हाला अनुदानाची रक्कम आणि तुमचे क्षेत्र या दोन्हीमध्ये वाढ केलेली आहे. नंबर 2, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निष्कषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी. तर राज्य सरकारच्या निधीमधून ही रक्कम खर्च करण्यात यावी असे आदेश दिलेले आहेत. नंबर 3, मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील. तसेच शेती पिकांचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुज्ञेय आहे. तर मदतीची रक्कम प्रदान देण्यासाठी वेळोवेळी जो सरकार निर्णय देईल किंवा जो नवीन सरकारी GR येईल त्यांच्या अटी आणि शर्ती लागू राहतील असं सरकारने सांगितलेले आहे. आणि शेती पिकाच्या नुकसानीकरता तुम्हाला एकदाच हे अनुदान मिळणार आहे. यानंतर अशा प्रकारचं वाढीव अनुदान मिळणार नाही आहे. याचा संदर्भ या मुद्द्यामध्ये यांनी नमूद केलेला आहे. तर त्यानुसार हा अनुदान निर्गमित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर याची सदर शासन निर्णय तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर हा महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तुम्हाला डाउनलोड करून वाचायचं असेल तर मी कमेंट लिंकमध्ये सुद्धा हा GR जॉईन करतो किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या टेलिग्राम चॅनलवरती हा GR तुम्हाला मिळून जाईल. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे अनुदान या ठिकाणी पूर्वीच्या अनुदानापेक्षा तिप्पट झालेले आहे. तर अशा प्रकारचे अनेक तर तुम्हाला अशा प्रकारचे इतर GR किंवा इतर व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या पोशिंदा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.